नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता यावर्षी खरीप हंगाम 2025 सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना एक आतुरता लागली आता पीक विमा कधी भेटेल, काय भेटेल. आणि यावर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सर्वच शेतकऱ्याचं काय झालेलं आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे. मग बऱ्याच शेतकऱ्यांचे तुरीचं जे पीक आहे तर त्यामध्ये पाणी साचून काय झालेले आहे तर नुसतं नाबूद झालेले आहेत. त्यानंतर काही शेतकऱ्यांचं सोयाबीनमध्येही पाणी साचलेलं आहे. कारण पाऊसच खूप मोठ्या प्रमाणावर यावर्षी काय झालता असल्या कारणानं त्यानंतर पूर परिस्थिती काही काय झालेली होती, निर्माण झालेली होती. आणि त्यामुळं मग मूग असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, कापसाचंही अतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. मग त्याच नुकसानीपोटी काय केलेलं आहे, शासन भरपाई द्यायला सुरुवात करतात. मग ते संभाजीनगर असेल, संभाजीनगर विभाग असेल, त्यानंतर महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यात जवळपास काय केलेले आहे, त्यामध्ये पीक योजनेमध्ये घेतलेले आहेत. आणि ते आता पीक विमा 1 एप्रिलपासून काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. मग जे पात्र लाभार्थी शेतकरी असतील, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे, ते एप्रिल 2026 पासून काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे. आता एप्रिलपासून जरी चालू केलं तरी त्याला कालावधी बरेच आणखीनही लागू शकतो, कारण खात्यावर जमा होण्यासाठी आहे की नाही घोषणा केलेली आहे 1 एप्रिलपासून. पण थोडाफार कालावधी जाऊ शकतो, 4-2 दिवस म्हणावं, आहे का नाही, 1-8 दिवस म्हणा पुढं तरी ढकलू शकतं. पण फिक्स 1 एप्रिलपासून पुढं काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांनी खरीप 2025चा विमा भरला असेल, ई-पीक पाहणी वगैरे केली असेल, ई-पीक पाहणी बंधनकारकच केलेली होती. त्यानंतर फार्मर आय-डी वगैरे ह्या सर्व काही गोष्टी काय काय होत्या शेतकऱ्यांना करायला लावलेल्या होत्या. आणि ज्यांनी स्वतःच्या पिकाचा पीक विमा उतरवला आहे, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, पीक विमा भरपाई मिळणार आहे. आता काहींचं म्हणणं आहे, काही शेतकऱ्यांचं, की पाठीमागच्या पीक विम्याचं काय आहे, पाठीमागच्या पीक विम्याच्याही हालचाली चालू आहेत. तेही खूप प्रगतीपथावर त्याच्यावर काम चालू आहे आणि मग त्याच्याही लवकरच घोषणा होतील. त्याचा जी-आर वगैरे, त्याची काय निधीची तरतूद असेल, कंपन्याकडे दिलेला जो निधी आहे तो, त्यानंतर शासनाकडून कधी येणार आहे, या सर्व काही गोष्टीची काय होणार आहे, चर्चा होऊन मग शेतकऱ्यांना तोही काय केला जाणार आहे, पीक विमा दिला जाणार आहे. पाठीमागचा जो थकीत आहे, जो अद्याप भेटलेला नाही, 22, 23, 24, 25 हे जे पीक विमे भरून घेतलेले आहेत, अशा शेतकऱ्यांनाही काय होणार आहे, भेटतील. पण 2025चा काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. आणि तुम्ही जर प्रधानमंत्री फसल विमा योजना ह्या वेबसाईटवर गेलात, पाहिलं तर तिथं हे अप्रूव्हल दाखवेल. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबरच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता, ते व्हेरीफाय करू शकतात, पाहू शकतात. तुम्हाला काय होणार आहे, तिथं पाहावयास मिळणार आहे तुमचा पीक विम्याची क्लेम वगैरे काय मंजुरी झाली का नाही, कोणत्या पिकाची मंजूर झाली, किती पिकाला तुम्हाला भेटणार आहे, किती पिकाचं दाखवत आहे, त्याचं सगळं कॅल्क्युलेट तिथं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने OTP व्हेरीफाय करून काय करायचं आहे, पाहायचं आहे आपल्याला किती टक्के येणार आहे, किती भेटेन आपल्याला, काय भेटेन, हे सर्व काय करता येतं आपल्याला, ते साईटवर जाऊन पाहता येत आहे. त्यामुळं मग आता लवकरच पीक विमा काय केला जाणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सर्वत्रच, म्हणजे सर्व महाराष्ट्राभरच काय केला जाणार आहे, वर्ग केला जाणार आहे. मग ते मंडळावाईज कोणत्या मंडळाला किती टक्के लावलेलं आहे, त्यानंतर किती मंडळ पात्र ठरलेले आहेत, त्यानंतर काही मंडळ त्यामध्ये वगळलेले आहेत, पूर्ण मंडळालाही वगळलेले आहेत. कारण ज्या मंडळाचं नुकसान झालं आहे ते त्यामध्ये घेतलेले आहेत आणि ज्या मंडळाचं नुकसान अद्याप झालेलं नाही, असे मंडळ काय केलेले आहेत, पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत, म्हणजे वगळलेले आहेत. त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा वगैरे काय मिळणार नाही. असे बरेच मंडळ आहेत महाराष्ट्रामधील, बऱ्याच जिल्ह्यामधून मंडळावाईज आहे की नाही, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय केलेले आहेत. त्यात पंचनामे वगैरे पाठीमागं तलाठी मंडळ अधिकारी यांनी केलेले आहेत. या सर्व काही गोष्टी शासनापर्यंत गेलेल्या आहेत. अंतिम आता फक्त नुसतं खात्यावर पडणं काय आहे बाकी आहे. आणि लवकरच मग तो पीक विमा काय केला जाईल, 1 एप्रिल 2026 पासून शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करायला सुरुवात होईल. मग जे पात्र लाभार्थी असतील, ज्यांनी पीक विमा भरून सर्व काही गोष्टी ज्या शासनाने सांगितल्याप्रमाणे, तुमची पीक पाहणी असेल, फार्मर आय-डी वगैरे असेल, हे सर्व काही गोष्टी व्यवस्थित प्रकारे केलेल्या असल्याने तुम्हाला काय होणार आहे, विमा मिळणार
आहे. तत्पूर्वी ज्यांच्या बँकेला आधार लिंक नसेल त्या शेतकऱ्यांनी आधार लिंकही करून ठेवायचे आहे. डायरेक्ट आधारवर पेमेंट काय केलं जातं, पीक विम्याचं येतं. धन्यवाद.